मराठी चेसबेज इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे. हे वर्ल्ड चॅम्पियनशिपची चौथी गेम. माझ्या बाजूला आहे को कॉमेंटेटर अमृता मोकल. आता गुकेश पीसेस ॲडजस्ट करत आहे. हळूहळू एकदम शांतपणे तो त्याचा फोकस परत आणत आहे. आणि मागे आपण बघतोय मॉरिस ॲशली, तो होस्ट आहे हा मॅचचा. आणि गुकेशमध्ये खूपच जास्त पेशन्स आहे ना, म्हणजे असं दीड वर स्कोर आहे आणि तो रेडी होतोय त्याच्या गेमसाठी. बघा, डोळे बंद. खरंच त्याला विचार बघितलं करत की असेल किती तो? शांत वाटतं. तो काय करत असेल की सगळं विसरून जा आणि आता फक्त बेस्ट द्यायचं आपल्याला, असा हो. विचार करत आणि असेल. मागे बघा विश्वनाथन आनंद उभा आहे. हा किती छान दृश्य आहे आपल्यासाठी, कारण आनंद हा 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेला आहे. 2014 मध्ये त्याची लास्ट गेम होती वर्ल्ड चॅम्पियनशिपची मॅग्नस कार्लसन बरोबर. आता 10 वर्षानंतर गुकेश खेळतोय वर्ल्ड चॅम्पियनशिप. हो ना. आणि गुकेश वाका अकॅडमीमध्ये असल्यामुळे आनंद तिथे जो खूप इम्पॉर्टंट एक गायडन्स आहे, एक फोर्स आहे, तो तिथे असा दिसल्यावरती पण असं एक खूप छान सपोर्ट वाटत असेल. हो नक्कीच. आणि आता आनंद येणार आहे पहिला मूव करायला. आणि व्हाईटसाठी पहिला मूव करतोय झी जून, ती पण फॉर्मर वर्ल्ड चॅम्पियन आहे चायनावरून. आणि ब्लॅक कडून मूव करताय विश्वनाथन आनंद. हे दृश्य बघून खरंच माझं हृदय भरलं आहे एकदम. हो, खूपच छान मराठी बोललायस सागर तू. डोळे पण भरणारच आहेत जेव्हा गुकेश येणारे पहिला. बघूया आता, खूप वेळ आहे अजून. चौथी गेम आहे. हँडशेक केलेला आहे आणि हा आहे ॲम्बिट रिकॅप ऑफ द डे. डिंग लिरेननी खेळलाय पहिला मूव्ह, घोड्याला बाहेर काढलाय नाईट F3 म्हणून अमृता. तो सेंटरचे स्क्वेअर कंट्रोल करतोय आणि गुकेशनी प्याद पुढे घेतलेलं आहे सेंटरमध्ये. हो. आणि E3 करून हा बिशपला उघडलाय. पण तुम्ही बघू शकता की व्हाईट हा खूप फ्लेक्सिबल आहे. एक पण पॉन पुश नाही केलाय सेंटरमध्ये अजून. तो दोन्ही चान्सेस ठेवतोय D4 किंवा C4 साठी पण. आणि उभा होऊन निघून गेला तो ऍक्च्युली. डिंग हा मॅच मध्ये असं दाखवतोय की त्याचं प्रिपरेशन खूप चांगलं आहे आणि तो मध्ये मध्ये असं निघून जातो आणि रेस्टिंग रूमला जातो. इथे तर तो पाणी घ्यायला गेला होता. त्याच्याने तुला वाटतं गुकेशवरती प्रेशर येत असावं? आधी कदाचित, पण आता चौथ्या गेम नंतर गुकेश पण एकदमच खूपच वेटरन झालाय, तिथे आरामात बसलाय आणि असं वाटतं की तो खूप वर्षापासून वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळतोय. हो, अगदी बरोबर म्हणालास. आणि इथे झालेला आहे B3. हो, हा B3 म्हणजे तुम्ही नेहमी बिशपला हा मोठ्या डायगनल मध्ये ठेवायला तुम्ही केलेलं असतं हे मूव्ह. पण आता बघूया गुकेश काय खेळणार. कारण हे बघ अमृता, जर आपण पॉन पुढे आणलं तर आपला हा बिशप बंद होणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही घोडा बाहेर काढणारे का उंट बाहेर काढणारे. पण डिंग लिरेनने आत्ता ब्लेझर वगैरे काढून बसला शांतपणे आणि तिथेच गुकेश खेळलेला आहे बिशप F5. हो, हा बिशप त्यांनी सांगितलं की आता मला पॉन पुढे आणायचा आहे, पण त्याचा आधी माझा बिशप जर पॉन चेनच्या बाहेर निघाला तर खूप चांगलं होईल. आणि आता डिंगनी एक खूप छान मूव केली अमृता. जर तुम्ही पॉन ढकलला पुढे तर नाईट येऊन हा बिशपला एका मनाने डबल बिशप ॲडव्हान्टेज व्हाईटला भेटू शकतो. म्हणून गुकेशनी H6 खेळलाय. आपल्या बिशपसाठी हा एक होल बनवलाय. करेक्ट. ते घर खूप महत्वाचं आहे तिकडे. आणि ही काय मूव आहे, बिशप A3. हो, ही मूव्ह खूपच छान केलेली आहे डिंग लिरेननी. तो म्हणतोय की जर तुम्ही आता पॉन ढकलणार तर मी हे बिशपशी बिशप मारून तुमचं कॅसलिंग मोडून टाकणार. कारण ते किंगनी मारावं लागेल. ओके. आणि गुकेश खूपच शहाणा आहे. तो नाईट त्यांनी काढलाय, कारण आता पॉन पुढे आणला आणि तुम्ही बिशपनी मारला की नाईटनी मारू शकतो तो. हुशार आहे, खरंच हुशार मुलगा आहे. हो. आणि आता डिंग लिरेन परत बसून कासलिंग करून टाकलाय. तुम्ही बघितलं तर व्हाईटची पोझिशन एकदमच असं हायपर मॉडर्न सारखी आहे. त्यांनी अजिबात सेंटर कंट्रोल घेतलेला नाहीये.
हो, असं वाटतं व्हाईटकडे एक छोटंसं घर आहे आणि ब्लॅककडे थोडंसं असं मोठा बंगला आहे. हो. आत्ता तरी असं वाटतंय. नक्कीच. आणि आता बिशप मारलेला आहे आणि गुकेश नाईटनी मारणार, सो दॅट त्याचं कास्लिंग तुटलं नाहीये. नाईटनी मारलंय. आणि तो नाईट जाणार कुठे हा एक प्रश्न तर आहे मला. परत येईल तो. नाईटला सेंटर कंट्रोल करायचं असेल तर तो मुंबई परत पुणे मुंबई. हो, बरोबर, अगदीच बरोबर. पॉन C4 खेळून डिंग लिरेन म्हटलं, आता गुकेश मी तुझ्या सेंटरवर आक्रमण करतोय, पण काही आक्रमण खूप खतरनाक नाहीये. शांतपणे गुकेशनी त्याला उत्तर दिलेलं आहे, तो नाईटला परत आणून. आपण बघितलं ना तर टॉप लेवलवर एक गोष्टी खूपच नीट ते बघतात की त्यांचे प्रत्येक पीस चांगल्या पोझिशन मध्ये असतात. कुठेही ते चूक करत नाही. हो, म्हणजे जास्त कोपऱ्यात जाऊन बसत नाहीत ते. आज हो. तिथे बसले तर काहीतरी असेल, त्यामुळे एकदम कॉन्फिडंट असतात ते पीसेस असं वाटतं. हो, आता गुकेशनी शॉर्ट कास्लिंग केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचं किंग सेफ झालेलं आहे. तर मला वाटतंय डिंग लिरेनला ओपनिंग मध्ये जास्त काय ऍडव्हान्टेज मिळाला नाहीये. पहिलं पॉन एक्सचेंज झालेलं आहे सागर आता. हो, नक्की. आणि आता पॉन गुकेश आणि जेव्हा पॉन एक्सचेंज होतं तेव्हा फाईल्स ओपन होतात. तर व्हाईटसाठी C फाईल ही ओपन झाली आणि ब्लॅकसाठी E फाईल. आणि हा B4 किती छान मूव केलंय डिंगनी. त्याला अजून पॉनला ढकलायचं आहे आणि हे तिघही पॉनवर प्रेशर टाकायचं आहे. म्हणून गुकेशनी बघ हे पॉन पुढे आणून जर तुम्ही ढकलला आता तर मी डायरेक्ट पुढे येणार. आणि छान सेंटर कंट्रोल मिळणार. हो, आणि आता नाईट पुढे आलाय बिशपवर अटॅक करत, तर आपल्याला बिशप मूव्ह करावा लागेल. अमृता, बिशप इथे का इथे मागे जायचंय? कुठेही चालेल, पण त्या H6 मूवचं आत्ता आपल्याला कळतंय की फायदा तर नक्की झालेला आहे. हो, बिशप मागे गेलेला आहे. आणि आता बघूया डिंग लिरेन काय करतो. तो क्वीनला आणतोय. आता असं थोडं तरी वाटतंय की व्हाईटकडे जास्त प्रेशर आहे ब्लॅकवर. काय तुला असं वाटतंय का अमृता? हो, कारण व्हाईटची डेव्हलपमेंट कंप्लीट झाली आहे, रुक्स मिळालेले आहेत एकमेकांना, त्यामुळे ब्लॅकला अजून क्वीन बाहेर काढायची आहे. आणि हा नाईट पुढे आणल्यावर गुकेश म्हणतोय डिंगला की हे मला लात मार पुढे येऊन पॉननी, मला काही भीती नाही वाटत, मी मागे जाणार आहे. तर डिंग म्हटलं मी काय लात बीत मारणार नाही, मी रुकला आणतो आणि मी सेंटर मध्ये पॉन खेळून तुलाच लात मारणार. वा वा, अगदी मस्त. आणि ह्याचा मॉरल ऑफ द स्टोरी, लाथेला घाबरू नका. हो, कारण आता डिंगनी एकदमच क्लॅम्प केलेलं आहे क्वीन साइडला. क्लॅम्प म्हणजे मराठीमध्ये काय म्हणू शकता अमृता आपण? एकदम केलंय. कंजेस्टेड अरे हे काय दुसराच इंग्लिश वर्ड आणलाय. आता B6 खेळलाय आणि आता C5 ची इच्छा आहे इथे. चॅट प्लीज सांगा आम्हाला थोडे मराठी शब्द. इतकं सोपं नाहीये पूर्ण 100% मराठीत बोलायला. नाईट पुढे मागे गेलेला आहे आणि गुकेशनी नाईटला घेतलंय इथे आणि बिशपनी मारलाय. आता तुम्ही बघा, गुकेशला पॉन पुश करायचंय पण इथे 3 अटॅक बसलेत, तर पॉन पुश होणार नाही C5 चा. पण तो दुसराच पॉन पुश करून टाकला त्याने. तो म्हणाला ह्याला मला प्रेशरच नको या प्याद्यावर. हो, आणि आता नाईटवर अटॅक आहे आणि नाईट मागे गेला. कारण तुम्ही जर पॉननी मारलं असतं तर शेवटी हा पॉन खूप वीक झालेला, खूप एकटं पडलं असतं ते. हो, नाईट मागे गेला. आता गुकेशनी पॉन मारून टाकलंय, कारण तुम्ही अजून पुढे जाऊन काय अर्थ नाही, हा पॉन वीक होऊन जाणार असं म्हणून त्यांनी मारलं. डिंगनी पण तो अतिशहाणा झाला असता, पॉन D3 ला गेला असता तर. काय झालं असतं? अतिशहाणा. अच्छा, आता बिशप पुढे आलाय एक्सचेंज साठी. जर तुम्ही मारलं तर मी नाईटनी मारणार. गुकेश ऍक्च्युली ब्लॅक कडून जास्त अँबिशन किंवा असं नाही खेळत आहे, तो एकदम साधा खेळतोय. एम्बिट गॅम्बिट. हो, रूक D1. आता क्वीन वर अटॅक ठेवलंय. आता क्वीन पुढे येऊन बिशपला डिफेंड केला. आणि अमृता, तुला असं वाटतंय का ब्लॅकला थोडंसं चान्स मिळू शकतो? कारण ब्लॅककडे एक एक्स्ट्रा पॉन आहे क्वीन साइडवर. म्हणजे खूप कमी प्यादे आहेत बोर्डावर, त्यामुळे मला माहिती नाही. आणि खूप पटापट सगळे एक्सचेंजेस होत आहेत आता. हो, नाईटनी मारलंय. आता पॉन F2 वर प्रेशर ठेवलंय. शक्यतो ब्लॅक कडून खेळायला नॉर्मली तुम्ही प्रेशरमध्ये येतात, पण इथे जास्त काही प्रेशर आलेलंच नाहीये गुकेशवर. ही खूपच मोठी गोष्ट आहे. हो, पॉनला मारलंय. आणि आता तुम्ही बघू शकता ब्लॅककडे हे 2 खूपच चांगले पॉन्स आहेत.
व्हाईटकडे हा पॉन B4 वर येतो, वीक होऊ शकतो. पण आता नाईट पुढे आणला एक्सचेंज साठी आणि गुकेश मागे पण जाऊ शकतो, पण कशाला जाणार ना, तो तर त्याचा शेवटीचा रुक आणलाय त्याने. हो, तो पुढे पुढे जाणारा मुलगा आहे. आता रुक FD8 ओपन फाईल घेतली आहे. ओपन फाईल वर डिंगनी नाईटची नाईट एक्सचेंज करून टाकलेलं आहे आणि गुकेशनी पण नाईटला मारलं. जेव्हा खूप कमी पीसेस उरत आहेत आणि प्यादी पण कमी आहेत, तिथे एक आयडिया येते की हा गेम जातोय ड्रॉच्या तर्फेला. हो, आणि डिंगनी एक खूपच महत्वाची मूव्ह केली आहे, पॉन पुढे आणलंय. कारण चेसमध्ये ना हा बॅकरँक मेटचा खूप काळजी घ्यावी लागते त्याची. तर पॉन C5 वर आलाय, आता पॉन एक्सचेंज केलं तर अमृता पहिलं रुक त्यांनी घेऊन टाकलं. मारलं हे मारलं ते मारलं. आता ह्यानी मारलं आणि आता पॉन मारलं डिंगनी. तर तुम्ही बघू शकता की ब्लॅक कडे आता एक पास्ट पॉन आहे. पास्ट पॉन म्हणजे त्याचा आजूबाजूला ओपोनंटचा एकही पॉन नसल्यामुळे तो भरपूर स्ट्रॉंग असतो. हो, फक्त त्याला पुढे जाता आलं पाहिजे. ते अडकू शकतं, जसं कधी कधी लाईफमध्ये आपण अडकतो थोड्या जसं वेळासाठी. आपण हॅबिटॅटला कॉमेंट्री करण्यासाठी जातो तेव्हा BKC ला अडकतो रिक्षामध्ये. ट्रॅफिकमध्ये. तर असंच हा पॉन अडकणार आहे, कारण हा पॉनला पुढे जायला हे दोन्ही पीस खूप समर्थ आहे त्यांना स्टॉप करायला. बाय द वे अमृता, एक छोटीशी टॅक्टिक दाखवतो. जर तुम्ही क्वीनला इथे आणलं तर हे खूप चुकीची होणार, कारण रुक पुढे येऊन चेक देणार आणि तुमचं किंग येऊ नाही शकत आणि रुकनी रुक मारलं की क्वीन मरणार. वा वा, अतिशय सुंदर आहे टॅक्टिक. पॅटर्न लक्षात ठेवा सगळं. म्हणून डिंगनी क्वीनला मागे घेतलं. अजून पण तो मारायला थ्रेट देत नाहीये अमृता, कारण मारलं की चेक येणार. पण तो बघत होता गुकेशकडे खेळल्या, त्यामुळे कदाचित कुठेतरी असं किंचित तो म्हणतो की अरे आता काही उरलेलं नाहीये इथे, ड्रॉ करूया. हो, G3 खेळलाय आणि आता तुम्ही बघू शकता की त्याला E4 खेळायचंय. हा रुकवर अटॅक करून पॉन मारायचंय. तर ते पॉन F5 वर येऊन आता हे थांबवलंय E4. गुकेश अजूनही काळजीपूर्वक छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देऊन आहे. हा अलर्टनेस त्याचा खूपच भारी आहे. हो, कारण त्याला माहित आहे की वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये प्रत्येक मूवचा भार खूप असतो आणि तुम्ही जर कोणताही मूव लाईटली केला की तुम्हाला हार मिळू शकते. वाह, शायर आहे इकडे आपल्याकडे. क्वीन पुढे आले आणि आता ब्लॅक कसं पुढे तुम्ही बघू शकता की डिंग लिरेन मध्ये मध्ये गुकेशकडे बघतोय, कारण मला वाटतंय तो बघतोय की भाई ड्रॉ करायचंय की नाही. पण गुकेश आपला खेळत बसलाय. पॉन पुढे आणला. हो, गुकेश मनातल्या मनात म्हणतोय अरे जेव्हा व्हायची आहे तेव्हा होणारच आहे, खेळूया आपण तोपर्यंत. रुकला साईडला घेतला आणि आता पॉनवर प्रेशर टाकलेलं आहे. डिंगनी पॉन मारलं आणि आता रुक पॉनला मारेल आणि मग पोझिशन इक्वल कडे जाऊ शकते. अमृता, अशा पोझिशन मध्ये ही प्लेयर्स ड्रॉ घेऊ शकतात का? काही रूल आहे इथे? ते 30 मूवच्या आधी ड्रॉ अग्री नाही करू शकत. 30 का 40 हे मला वाटतं. हे आता मूव नंबर 35 चालू आहे, तर ते मला नाही वाटत ड्रॉ विचारू शकणार आता. नॉर्मली तरी 30 मूव असतो, पण इकडे कदाचित मग चेक करावं लागेल 40 मूव आहे का. उद्या सांगतो आम्ही. कडून क्वीन एक्सचेंज झाली आहे, रुक कडून क्वीन. अजून पण एक छोटासा इम्बॅलन्स, म्हणजे हा पोझिशन मध्ये व्हाईट कडे 3 पॉन इथे आहे आणि ब्लॅक कडे हा एक्स्ट्रा पॉन आहे इथे, तर थोडा तरी फरक आहे. हो, आणि गुकेश खूप रिलॅक्स दिसतोय. डिंग मात्र एवढं असं नाही वाटत आहे की खुश आहे तो त्याच्या गेमवर. हो, नक्कीच. डिंग लिरेनला चेस खेळताना तो नेहमी थोडा जास्तच स्ट्रेसफुल वाटतो, पण मला असं वाटतंय की तो ह्या टुर्नामेंटला आधीपेक्षा खूपच जास्त चांगला दिसतोय. तो त्यांनी स्वतःला मोटिवेट केलेलं आहे या टुर्नामेंटसाठी. अगदी बरोबर आहे, आणि ही खूप मोठी क्वालिटी आहे एका चेससाठी पण, चेस प्लेयरसाठी पण, किंवा आपल्या लाईफमध्ये पण, की तुम्ही कुठल्याही सेटबॅकमधून परत येणं हे महत्त्वाचं आहे.
हो, आणि आता किंग पुढे मागे चालतोय, रूक पण पुढे मागे चालतोय. हे 3 वेळा रिपीट झालं की ड्रॉ होणार. तर तुला वाटतंय ड्रॉ करणार इथे? हो, कारण जास्त काही नाही उरलंय पोझिशनमध्ये म्हणून. हो, आणि रूकला मागे जावंच लागेल कारण हा पॉन मरतोय. तर म्हणून गुकेशनी रूकला मागे घेतलं आणि किंग पुढे आला. आणि आता तुम्ही बघणार दोघही प्लेयर्स एकमेकांना बघणार आणि हँड शेक केलेला आहे. गेम ड्रॉ झाली आहे म्हणून हा स्कोर आता अमृता 2-2 झालेला आहे. तुझ्या मते हा रिझल्ट कोणासाठी जास्त चांगला होता? नक्कीच गुकेशसाठी, कारण ब्लॅककडून आणि आरामात खूप वेळा ब्लॅककडून ड्रॉ पण होऊ शकते, पण खूप आपल्याला डिफेंड करत बसावं लागतं आणि ते प्रेशर सहन करावं लागतं. पण इथे काहीही प्रेशर नव्हतं, आरामात ड्रॉ झाली, गुकेशची एनर्जी सेव्ह झाली आणि आता तो पुढच्या गेमला वाईट आहे. हो, नक्की. आणि हा म्हणजे 2-2चा स्कोरमुळे गुकेश आता तुम्ही बघणार की खूप कॉन्फिडंटली वाटतोय. तो त्याचे स्वतःचे पीसेस सगळे ठेवणार आणि एक तो गोष्टी करतो जे आपल्याला खूप आवडतं इथे. तो असं बोर्डाला देवासारखा मानून फक्त त्याच्या पाया पडतो तो आणि त्याला खूप रिस्पेक्ट आहे, कारण शेवटी चेस हे त्याच्यासाठी एक एवढं प्रेम आहे त्याच्यावरती की चेसनी त्याला एवढं काही दिलेलं आहे. आणि आता त्यांनी स्कोरशीट फोल्ड करून तो उभं झालाय. आता इथून प्लेयर्स प्रेस कॉन्फरन्सला जाणार. स्कोर आहे 2-2. 5व्या गेममध्ये गुकेशकडे व्हाईट पीसेस असणार. आम्ही परत येऊ. आतासाठी बाय बाय. This December, the world's top chess minds clash in the heart of New York City at the FIDE World Rapid and Blitz Championship. Witness world number 1 Magnus Carlsen and other stars from across the globe. Rapid and Blitz, chess in its most thrilling form, unpredictable and unforgettable. Fast moves, tactics and blunders, and moments that will keep you on the edge of your seat. Witness the pinnacle of chess excitement. Get your tickets now at worldrapidandblitz.fide.com.